पूर्व युक्रेनमध्ये आतापर्यंत हा संघर्ष नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत. रशिया समवेत युद्ध अभ्यासासाठी चीननं आपली 5 विमानं सामील केलेली आहेत. यामध्ये 4 लढाऊ विमानं असून एक आवाक्स विमान आहे. चीन आणि रशियाचे सैन्य एकत्रित युद्धाभ्यास करते आणि हे ड्रिल 28 ऑगस्टपर्यंत सुरू असेल. तुर्कीच्या उत्तर पूर्व भागातल्या अनेक ठिकाणी पूर आलेला आहे. या पुरामध्ये आतापर्यंत 8 नागरिकांचा बळी गेलेला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. पुरामुळे अनेक इमारती पडल्यात. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होतो. अमेरिकेमधल्या न्यूयॉर्कमध्ये एक बस इमारतीमध्ये घुसून झालेल्या अपघातात 7 जण जखमी झालेत आणि यामध्ये इमारतीचं नुकसान झालंय. बस इमारतीत घुसल्याने इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला उद्ध्वस्त झाला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी साहित्य घेऊन जाणारं जपानचं अंतराळ यान कोनेतरी मिशन यशस्वी ठरलेलं आहे. मानवरहित असलेलं हे अंतराळ यान कोनेतरीच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या रोबोटिक आर्मला जोडण्यात आलंय. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनचा सर्कल ब्रिज नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. आर्किटेक्चरचा एक उत्तम नमुना म्हणून पाहण्यासाठी दूरवरून नागरिक इथे आलेले होते. हा ब्रिज खुला करण्यात आला तेव्हा हजारो नागरिक उपस्थित होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.